गाइस कैसे हो, कसं काय, नमस्ते गाइस. एक न्यू ब्लॉग बनवणार आहे. आता आम्ही 2 दिवसाआधी शेगावला चाललो आहे. गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे. तो ती पूर्ण जर्नी दाखवणार मी. तो पुरा व्हिडिओ बघा, मजा येईल. आणि 2 पार्टमध्ये होईल, फर्स्ट आणि सेकंड पार्टमध्ये. तर नक्की बघा, मजा येईल. बहुतेक इथे लपडी झालेली आहे ऐरोली स्टेशनमध्ये. गर्दी दिसते तुम्हाला. तर आपण तर ट्रेनची वाट बघतोय. ट्रेन येईल. गाइस फायनली आम्ही ठाणा स्टेशनला आलो आहे. ठाणा स्टेशनला खूप गर्दी आहे. काय हर्षा काय बोलतो? काय नाही बघ, गर्दी केवढी बघा तुम्ही, गर्दी बघा केवढी आहे. पण आम्हाला टेन्शन नाही, आमचं रिझर्वेशन आहे. तर आता 7:50ला आमची गाडी येईल. तर चढू, पुरा व्हिडिओ दाखवू आम्ही तुम्हाला. ठीक आहे. हे गाइस फायनली जागा भेटली आहे. रिझर्वेशनची खूप रश होती, पण आता आमची जागा आम्हाला भेटली. तर मग आपण एक सेकंड आई. चलो बाय, से हाय. हाँ ये चटनी ले लो थोड़ा. हाय हाय बोला काका. हाय, जेवा जेवा. आता रात्रीचे 11 वाजले आणि आम्ही रिझर्वेशनमध्ये आहे. पण रिझर्वेशनमध्येच एवढी गर्दी आहे. विदाऊट तिकीट घुसले. मग दाखवतो तुम्ही बघा. विदाऊट तिकीट कसे घुसले आहेत. जनरलचा डब्बा समजून. तर आता उद्या 3-3:30पर्यंत पोचू आम्ही. तर मी तो व्हिडिओ तुम्हाला दाखवेन. पण आता काय करायचं का समजत. आता आपण झोपूया, झोप खूप येते. भेटू तुम्हाला. तिला वाटतं तू फोटो काढतोयस, ती हसतीये बघ तुझ्याकडे बघून. तिला पण केवढं समजतंय, तिला वाटतं फोटो काढतोय. पाऊस पडतोय. पाच वाजले सकाळचे आणि इथे खूप पाऊस पडतोय आणि थंडी पण आहे. पण चांगलं वाटलं आहे. आता आम्ही उतरलो आहे. आता आम्ही जाऊ आणि तुम्हाला एक एक करून सगळे व्हिडिओ मी दाखवेन. ठीक आहे. हे बघा आमच्यासोबत किती जण आहे बघा. व्हिडिओ मध्ये नाही येते त्याच्यात. तुम्ही बघू शकता किती ओलं झालंय. मोठा पाऊस पडला इथे. पावसासारखा. आनंद सागर विसावा ला आम्ही आनंद सागर विसावावर आम्ही राहणार आहे. आणि तिथूनच आमचा कार्यक्रम चालू होणार. तर तुम्ही बघू शकता पाऊस किती पडलाय.
आणि किती लोक आहेत आमच्यासोबत. तर खूप मजा येईल. तुम्हाला 1 by 1 सांगेन मी, तर तुम्ही पण माझ्यासोबत राहा. इथे शेअरिंग ऑटो जाते, आम्ही तिथे जातो. तिथे 20-20 रुपये घेतात शेअरिंग ऑटोनी. तर बघा तुम्ही लाईन केवढी लागली ऑटोसाठी. फायनली आलो आहे आम्ही विसावा फक्त निवास. आणि आता आम्ही आतमध्ये जाणार. त्यामुळे तुम्हाला सगळं दाखवू. आणि गेट ओपन नाही झालं आहे, वेटिंग करायला लागेल. या ठिकाणी आज आपण गजानन महाराज पालखी सोहळा या निमित्त आपण सर्व आज एकत्रित एवढ्या मोठ्या संख्येने आज 9 वर्षानंतर पहिलीच वेळ एवढी मोठी संख्या आहे. आम्ही एक 9-10 माणसं मिळून पालखी सोहळा चालू केला होता. आज खरोखरच म्हणजे एवढा मोठा वृक्ष या ठिकाणी आज उभारला आहे ती त्या महाराजांची कृपा आहे. तर आता प्रवास करून आज इथपर्यंत आपण पोहोचलो या पावनभूमीमध्ये. आता आपला पुढचा कार्यक्रम म्हणजे आता राहण्याचं आपलं ठिकाण ते शोधायचं आपल्याला. तर इथे हा याच्यामध्ये विसाव्यामध्ये 15-15 बेडचे सूट मिळतात. काय तर 15-15चा ग्रुप करा आणि 6-6 बेडचे रूम मिळतात. तर ज्यांच्या 6-6 फॅमिली आहेत, 6 किंवा 4 किंवा 6 नाही 6-6चे पण 4चे पहिले कर. हां मग 4-4चे मग 4-4ची फॅमिली असेल त्यांना शक्य झालं त्याने रूम घ्या. आणि एवढ्या मोठ्या संख्येने त्यामुळे 10 वाजता त्यांचं ओपनिंग होणार आहे. मग पालखीला आपल्याला उशीर होणार कारण पालखीची आपल्या जी वेळ आहे ते आपण एक 10:30च्या मानाने ठेवली होती. परंतु आता त्यांच्या नियमाच्या बाहेर आपण जाऊ शकत नाही. तर त्यांच्या नियमाप्रमाणे आता 10ला ते ओपन होणार आहे सूटचं. मग आपल्याला एक 10 सूट लागतील सर्वांना मिळून. तर 10 सूट मिळेपर्यंत आपल्याला वेळ लागेल. आणि जर जसे जसे आपल्याला रूम अवेलेबल होतील आता तसे आपल्याला अलॉटमेंट मिळेल. तर तुम्ही ग्रुपमध्ये तुम्ही सांगा प्रत्येकाने की आपले एक म्हणजे 4-4 जण असतील त्यांनी 4-4 जणांनी सेपरेट, ज्यांना रूम घ्यायचे आहेत त्यांनी सेपरेट घ्या. सूटमध्ये ज्यांना यायचं आहे त्यांनी सूटमध्ये या. तरी 15 जणांचा ग्रुप बनवा प्रत्येकाने. आपला जो आपला ग्रुप लीडर असेल आणि त्याची नावं आणि ID द्या. आणि तो ग्रुप बनवून झाल्याच्या नंतर आम्हाला सांगा म्हणजे किती सूट घेता येतील ते आपण त्याप्रमाणे बुक करूया. आणि पालखीसाठी जो सूट असेल त्या पालखी याच्यामध्ये लवकरात लवकर आंघोळ्या वगैरे आटपून नाश्ताचं काउंटर इथे 8 वाजता चालू होतो. नाश्ता चहा पाणी करून प्रत्येकाने टाईम न घालवता, कारण ऊन एवढं कडाक्याचं इकडे ऊन असतं. आता क्लायमेट थोडं निसर्गाची कृपा आहे की आज थोडं क्लायमेट थोडं थंड वाटतंय. पण 10च्या दरम्यान आपल्याला माहिती नाही की काय होईल. कारण काय ऊन एवढं कडाक्याचं ऊन असतं मुंबईतल्या माणसांना सहन होण्यासारखं नसतं. तर शक्यतो कोणी वेळ न घालवता लवकरात लवकर तयारी करून ह्याच्या कॅन्टीनच्या समोर जिथे नाश्ता काउंटर आहे त्याच्या समोर सर्वांनी एकत्र व्हायचं आहे आपल्याला. पालखी सोहळ्यासाठी जे पालखी सजवण्यासाठी जी मंडळी असेल, काही याच्यातली निवडक मंडळी आहे ती पालखी सजवून पालखी तिकडे घेऊन येतील. काय तर तिकडे त्या तिथे आपल्याला सामील व्हायचं आहे. आरती वगैरे ते करूनच पालखी घेऊन येतील. कारण सर्वांना एका रूममध्ये एकत्र होणं शक्य नाही आहे यावेळेला आपल्याला. काय नाही ते आपण एकदा सुरू झाली ना आपल्या इथे भजन सुरू झालं. कारण संस्थानाच्या काही अटी शर्ती आहेत तर त्याच्या बाहेर इकडे काहीही चालत नाही. त्यामुळे आपल्याला आपल्या खरोखरच शिस्तीप्रमाणे आपली पालखी सोहळा, मुंबईचा पालखी सोहळा असतो, दिंडी क्रमांक आहे त्याप्रमाणे आपली पालखी ओळखली जाते. तर लोक सर्व बघत असतात, हजारो पालख्या असतात संध्याकाळपर्यंत, तुम्हाला त्याचा अनुभव येईल.
तर त्याच्यामध्ये आपल्याला असं वाटलं नाही पाहिजे की आपली बाबा पालखी इकडे तिकडे धावते आहे, कुठे जात आहे, तिकडे माणसं फिरत आहेत, असं व्हायला नको. पालखी सोहळा कंप्लीट होईपर्यंत जी रांग असेल त्या रांगेमध्येच आपल्याला शिस्तबद्ध चालायचं, कारण रस्त्याने पालखी सोहळा आपला होणार आहे. इथून जी पालखी आपली निघेल ती परिक्रमा मंदिरापर्यंत असणार आणि मंदिर ते विसावापर्यंत असणार, असा आपला पालखीचा प्रवास असेल. तर त्या दिंडीमध्ये सर्वांनी सहभागी होताना प्रत्येकाने आपली आपली शिस्त पाळायची, एवढं मात्र नक्की लक्षात ठेवा. कारण कुठेही आपल्याला वाटलं नाही पाहिजे की अमुक दिंडीमध्ये असं चाललं होतं, कारण शूटिंग वगैरे सगळं चालू असतात, बऱ्याचशा दिंड्या असतात. उद्या प्रगट दिन मोठा दिवस आहे उद्याचा. प्रत्येकाने ह्या गोष्टी सर्व लक्षात ठेवा आणि प्रत्येकाने आपल्या मुलांना दागिने आपलं रूममध्ये जे काही असेल तर आयोजकांना सांगा. मी स्वतः प्रवीण विश्राम खांडेकर आणि जितेंद्र सदानंद कानडे काही असेल तर सांगा. आणि ग्रुप लीडर असेल, तुमचा जो ग्रुप असेल ज्यांनी तुम्हाला पिक केलं, सहकार्य केलं असेल, तुम्हाला जे जमा केलं असेल, असे ग्रुप लीडर असतील त्याच्याशी तुम्ही संपर्क करा. तुला चाय घेऊया मस्त. हे चहा पकड. नाही की नाही चहा घे. मला नको आहे, नको आहे. ह्याचा पकडते मला पण नको. बस झाली. अजून कोणाला? चलो चलो पहिला त्याचा हे येऊ देता ब्लॉकमध्ये रेडी. प्रकाश खांडेकर हे आता हयात नाही आहे, त्यांचे चिरंजीव राजेश खांडेकर हे यांनी आम्हाला सगळ्यांना एकत्रित करून आम्ही ऐरोली ग्रुप आणि मुंबई ग्रुप आम्ही गजानन पालखीच्या सोहळ्यासाठी आम्ही इथे शेगावला आलेलो आहोत. तर त्यामुळे हा संपूर्ण सोहळा हा चांगला आनंदित व्हावा, कोणी कोणाशी भांडण तंटा करू नये, शांततेत घ्यावा. माऊली ऐकताय ना काय बोलते ते? हां. तर व्यवस्थित सकाळी 10 वाजता पालखी निघणार, ती गजानन महाराजांच्या मठामध्ये जाईल. तिथून पुन्हा संध्याकाळी त्याच मार्गे इकडे येणार आहे आणि नंतर उद्या संध्याकाळी आम्ही आपापल्या घरी निघणार आहोत. तर याची काळजी घ्यावी प्रत्येकाने आपल्या दोन वाक्य बोलून खूप चांगलं वाटलं आम्हाला. प्रीतम खुले उर्फ पणजी आजी, तुम्ही बघू शकता मागे आहेत. हाय करा. पणजी काढून टाक. ठीक आहे, काढून टाक. फायनली आम्हाला रूम भेटले खूप वेटिंग करून. आता वाजलं आहे 7 आणि परत 10 वाजता आम्हाला पालखी काढायची आहे. तर आता रूममध्ये जाऊन फ्रेश होऊन नाश्ता करून मग आम्ही रेडी होऊन मग आम्ही पालखी काढणार. तर अजून 2 तास बाकी आहेत आणि आता आम्हाला रूम भेटले त्या रूममध्ये चाललो आहे. तुम्ही बघू शकता हा आमचा ग्रुप आहे. म्हणजे खूप जण आलेले, तर आम्ही 10 जण 4 5 जण असा ग्रुप बनवला आहे. आणि मागे पण बघू शकता मागून पण येत आहे. तर चला पुढचा व्हिडिओ आपण कंटिन्यू करू.